नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 36 महाराष्ट्र. मित्रांनो, एक ज्वलंत सामाजिक विषय घेऊन आलोय जो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, आपल्या जिव्हाळ्याचा आहे, आपल्या घरचा आहे, अवतीभोवतीचा आहे. पहिले लग्न अरेंज व्हायचं, कालांतरानं अरेंज किंवा लव्ह मॅरेज होऊ लागली आणि आता तिसरा प्रकार आलाय लिव्ह इन, म्हणजे मॅरेज लाईफ विदाउट मॅरेज. त्यामुळे पालक म्हणतात, पोरांनो लव असेल तर मॅरेज करून टाका. तुमच्या लिव्ह इन मुळे आम्हाला लाईफ आउट होण्याची भीती वाटते. हल्ली लग्न सोहळा आई वडिलांच्या नाही तर मुला मुलींच्या इच्छेने संपन्न होतो. त्यांना आई वडिलांची ढवळाढवळ फारशी चालत नाही. पहिले लग्न म्हणजे साखरपुडा, हळद, मंगलाष्टक, कन्यादान, सप्तपदी असा साधा प्रघात होता. पण आता साखरपुडा झाला की कॉकटेल पार्टी, मग प्री वेडिंग, मेहंदीचा कार्यक्रम, सागर संगीत, हळद, वधूवरांच्या थीम बेस्ड डेकोरेशन, लाईव्ह स्ट्रीमिंग. अशा लग्न कल्लोळात कन्यादान आणि सप्तपदीचं महत्व पार विरून गेलं. मित्रांनो, या सगळ्या प्रकारात नातेवाईक, आप्तस्वकीय विनाकारण भरडले जातात. बऱ्याचदा त्यांना साखरपुड्याला पण जावं लागतं. साखरपुडा हल्ली असा होतो की लोक म्हणतात, इथे मंगळसूत्र टाकलं असतं तर लग्नच झालं असतं, परत यायची गरज लागली नसती. हल्ली लग्न आउटसाईडला करण्याची पद्धत आहे. आता ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांचं ठीक आहे, पण इतरांना रिक्षा, मग रेल्वे प्रवास, परत रिक्षेचा प्रवास, असं दिव्य पार करावं लागतं. बरं, तिथे गेल्यानंतर लग्न वेळेवर लागतं तसं नाही. लग्न लागलं की वधूवर कपडे बदलायला जातात. ते आले की आयऱ्यासाठी भली मोठी लाईन लागते. त्यामुळे बऱ्याचदा काही लोक आधी पोट भरून वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि लगेच काढता पाय घेतात. लग्नासाठी पाहुणे मंडळी वधूवरांस शुभाशीर्वाद देण्यासाठी यावेत हा विचार नाममात्र, आणि इव्हेंटचा भपका पाहायला यावं असा विवाहकर्त्यांचा नकळत समज होतो का, हा प्रश्न पडतो. हौसेला मोल नाही, पण विवाह लोकांना, समाज माध्यमांना दाखवण्यासाठी करायचा की सामाजिक गरज म्हणून, हा चिंतेचा विषय झालाय. पहिले विवाह सोहळ्यात वरण भात, त्यावर साजूक तुपाची धार, वांगी बटाट्याची भाजी, चवळ्याची आमटी, पापड, लोणची, कोशिंबीर, बुंदीचा लाडू आणि शेवटी मठ्ठा असा फक्कड बेत असायचा. आता चायनीज, इटालियन मेनूंनी शिरकाव केलाय. पहिले छानपैकी पत्रिका वाटल्या जायच्या, आता व्हॉट्सॲपवर PDF पाठवली जाते. त्यामुळे आपली उपस्थिती नक्की प्रार्थनीय आहे का, हा संभ्रम निर्माण होतो. साखरपुडा झाला की प्री वेडिंगचे वेध लागतात. म्हणजे ती भावी वधूवरांसाठी हक्काची डेट असते. पुढे मागे हा प्रकार वेगळं रूप धारण करू शकतो. हळदीच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत डीजेचा धुमाळगुळ घालून काही लोकांना नाहक त्रास दिला जातो. लग्नात भटजींच्या मंत्रोपचारापेक्षा डीजेचे भेसूर हाव खाऊन जातात. अमुक एकाचं लग्न असं झालं म्हणून मीही तसंच किंवा त्यापेक्षाही चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. ही ईर्ष्या योग्य की अयोग्य? आधुनिकतेच्या नावाखाली परंपरा शेवटची घटका मोजते का? खरंच हौसेला मोल नाही, पण ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांनी अशा प्रकारे लग्न करायला हरकत नाही. पण कर्ज काढून लग्न केलं तर EMI शेवटी तुम्हालाच भरायचे आहेत. ते भरायला लोक येणार नाहीत. आधुनिकता ती पण किती. पहिले वधू साडी चोळी नेसायची, आता लेहेंगा आलाय. नवरा चालत मंडपात एंट्री करायचा, आता बँड DJ सह येतो. मुलगी गॉगल घालून, फेटा लावून बुलेटवरून येते. पूर्वी बजेटमध्ये लग्न व्हायचं, आता लग्नासारखा खर्च साखरपुड्यात होतो. पूर्वी साधा मंडप असायचा, आता थीम आले. पूर्वी मैत्रिणी विचारायचा, तुझा नवरा कसा आहे, आता त्याच्या इंस्टाचा ID मागतात. पूर्वी सकाळी 10-11ला विवाह संपन्न व्हायचा, आता रात्र होते. पूर्वी भटजींच्या मंत्रोपचारात अग्निसाक्षीच्या पवित्र वातावरणात सोहळा संपन्न व्हायचा,
आता तेवढं पावित्र्य जाणवत नाही. पूर्वी पाहुणे आवर्जून थांबायचे, आता फोटो काढले की निघून जातात. पूर्वी बजेट पाहून लग्न व्हायचं, आता EMI ठरवून लग्न होतात. पूर्वी 2 कुटुंब जोडली जायची, आता 2 प्रोफाईल लिंक होतात. पूर्वी लग्न जगण्यासाठी होत होतं, आता दाखवण्यासाठी होते. हो, पैसा असेल तर आधुनिकीकरण आणि बदल वाईट नाही, पण विवाह हा इव्हेंट नसून संस्कार आहे, याचा विसर पडणार असेल तर काय बोलणार. लग्न झाल्यानंतर आठवणी राहतात, पण संसार आयुष्यभरासाठी असतो. लग्न इंस्टाग्रामसाठी करायचं की सुखी भावी आयुष्यासाठी, हे लग्न करण्याआधी वधूवरांना कळलं तर विवाह संस्कारक्षम होईल एवढं नक्की. मित्रांनो, माणसं कृत्रिमरित्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून जोडली गेली, त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंटची गरज निर्माण झाली आणि हा पसारा एवढा वाढत गेला. पहिले एक काका आणि आत्या काफी असायचे मॅनेजमेंट करायला. नात्याच्या मजबूतीपेक्षा लग्नाची भव्य दिव्यता महत्वाची ठरते. वधूवरांनी कशा पोजेस द्याव्या हे फोटोग्राफर ठरवतो आणि तो भटजीपेक्षा जास्त महत्वाचा ठरतो. ही संस्कारातून इव्हेंटच्या घशात गेलेली शोकांतिका म्हणायची का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पैसे असतील तर निश्चितच भव्य दिव्य विवाह सोहळा करा, पण कर्ज काढून असं काही करू नका. आणि विवाह सोहळा करताना लोकांच्या वेळेचा, पैशाचा कोणताही अपव्यय होणार नाही याची काळजी. कारण लोकांना वर्षभरात अशी अनेक लग्न अटेंड करायची असतात. लग्न करून कर्जबाजारी झालं की एकच अपत्य ठेवायचं. यामुळे येणाऱ्या काळात काका, आत्या, मामा, मावशी ही नाती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. दाम्पत्याला 2 मुलं होणार असतील तर कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था सुदृढ आणि सुरक्षित होण्यास खूप चांगली मदत होईल. देशाच्या दृष्टीने ही सुद्धा खूप मोठी समाजसेवा असेल. मित्रांनो, एक जागरूक नागरिक म्हणून हा व्हिडिओ अनेक ठिकाणी फॉरवर्ड करण्याची तुमची जबाबदारी आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.